साताऱ्याच्या म्हसवडमध्ये गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांकडून छापे, 4 जणांवर कारवाई, 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मुंबईच्या मालवणी आणि मनोरी भागामध्ये ड्रग्ज बनवण्याचं साहित्य जप्त, मीरा भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाईमध्ये 13 आरोपींना अटक, तर 13 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त। बीडच्या परळीमधील गर्भपाताच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीमध्ये दाखल, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या 4 सदस्यीय समितीची गित्ते हॉस्पिटलला भेट, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करणार। निलेश घायवळ टोळीमधील एका गुंडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक, गुरुदत्त गुणाजी साळवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव। सिन्नरच्या कुंदेवाडी फाटा परिसरातून 3 अल्पवयीन मुलं बेपत्ता, मुलांच्या अपहरणाच्या शक्यतेनंतर सिन्नर पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू, सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, शोधासाठी पथकं रवाना। धाराशिवमध्ये हशीश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ओडिशाच्या नक्षलग्रस्त भागातून एकाला अटक। पुण्यातील पर्वती परिसरामधील आरणेश्वर तावरे कॉलनीमध्ये वाहनांची तोडफोड, काही तरुण रात्री नशेमध्ये असताना किरकोळ कारणावरून वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्यानंतर तरुणांकडून वाहनांची तोडफोड। वर्ध्यामध्ये वॉशआउट मोहिमेमध्ये 1,69,00,000चा मुद्देमाल जप्त, अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून वॉशआउट मोहीम, कारवाईमध्ये जिल्ह्यात 272 आरोपींवर 229 गुन्हे दाखल। लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयामधील 4 लिपिकांकडून 2,38,00,000चा अपहार, यापैकी अटकेतील 3घांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी। पिंपरी चिंचवडमधील 5 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई, चिखली कुदळवाडी परिसरात मध्यरात्री धार्मिक स्थळांवर बुलडोझर कारवाई, पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेकडून 21 बांधकामं जमीनदोस्त। अमरावतीच्या अचलपूरमध्ये सासरच्या मंडळींच्या मारहाणीमध्ये गर्भवतीचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार, पती नणंद सासूच्या विरोधात गुन्हा दाखल, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मारहाण आणि छळ केल्याचा आरोप। नागपुरात मेड इन पाकिस्तान असलेली गोरी क्रीम विक्रेत्यावर एफडीएकडून गुन्हा दाखल, इतवारी परिसरातील साईबाबा ट्रेडर्समधून गोरी क्रीमची विक्री, पाकिस्तानमधून गोरी क्रीमचा पुरवठा करणाऱ्या सद्दाम विरोधात गुन्हा दाखल। माजलगाव अत्याचार आणि गर्भपात प्रकरणी मुलीच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी, मुलीचा गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टर विरोधातही गुन्हा दाखल। चंद्रपूर शहरामध्ये डिझेलचा तुटवडा, पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा मर्यादित असल्यानं वाहनधारकांना केवळ 50 लिटरपर्यंतच डिझेल देण्याचा निर्णय, कॅनमध्ये डिझेल देण्यास पंप चालकांनी मनाई केल्यानं शेतकऱ्यांच्या समोर मोठी अडचण। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय आजपासून सुरू, रेशीमबागमधील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहामध्ये उद्घाटन। राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वारा वाहण्याचा अंदाज, तर पुणे आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण असणार, हवामान खात्याचा अंदाज। मान्सूनचं अंदमानमध्ये लवकर आगमन होणार, 3 दिवसामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र, विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होण्याची चिन्ह, यापूर्वी 14 ते 22 मे दरम्यान मान्सून अंदमानमध्ये पोहोचण्याचा अंदाज होता। पुण्यामध्ये काल 41.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, 2016 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद, दिवसभर उन्हाच्या झळांसह रात्री जाणवत असलेल्या उकाड्यानं पुणेकर हैराण। मुंबईमध्ये सलग 3ऱ्या दिवशी तापमानाचा पारा 35 अंशांवर, मुंबई उपनगरामध्ये तीव्र उकाडा जाणवणार, ठाणे वगळून इतर जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी पावसाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 45.5 अंशांवर पोहोचला, जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांचे उष्णतेचे विक्रम मोडले, पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यामध्ये दूध उत्पादनामध्ये 25% घट, राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला असून टंचाईच्या झळा, हिरवा चारा कमी झाल्यानं दूध उत्पादकांना सरकारी पातळीवर आधार मिळण्याची गरज। सोलापूर जिल्ह्यामधील उजनी धरणाचा पाणीसाठा -8.69% पोहोचला, शेतीसाठी पाण्याचा विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे धरणाची पाणी पातळी खालावली। वाढत्या तापमानामुळे जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी घट, 2.5 महिन्यातच पाणीसाठ्यामध्ये तब्बल 15% घट, मे महिना बाकी असून तीव्र उष्णतेमुळे आणखी घट होण्याची शक्यता। वाशिमच्या ग्रामीण भागातील तलावांमध्ये साचलेला गाळ काढण्याच्या कामाला वेग, पाणी टंचाई लक्षात घेता जलसंधारण आणि पाणी साठवण क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं प्रशासनाकडून गाळ उपसा मोहीम। रत्नागिरीमध्ये वादळी पावसामुळे महावितरणलाही मोठा फटका, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल, 1,11,485 ग्राहकांना मोठा फटका, 85,000 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत, तर 26,000 ग्राहक अद्याप अंधारात।
लासलगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याचे दर 800 ते 1100 रुपयांपर्यंत कोसळले. शेतकरी आर्थिक संकटात सापडला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी. केंद्र आणि राज्य सरकारनं प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळी पपई लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं कव्हर वापरत अत्याधुनिक पद्धतीनं उपचार. मोदींच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनाचं जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनकडून स्वागत. देश हितासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने या निर्णयाला साथ द्यावी. व्यावसायिकांची प्रतिक्रिया. हा निर्णय व्यवसायाविरोधात नसून देशाच्या प्रगतीसाठी असल्याचंही स्पष्ट. मोदींच्या सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनावर सोलापूरचे सराफ व्यापारी आक्रमक. सोनं व्यापारी वर्षभर सोनं नाही विकलं तर जगू शकतात, मात्र कारागिरांनी कसं जगायचं, व्यापाऱ्यांचा सवाल. अहिल्यानगरमधील सराफ व्यावसायिकाला तपासाच्या नावाखाली पोलिसांकडून मारहाण. सराफ व्यावसायिकाजवळील सोनं ताब्यात घेतलं. पोलीस पथकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दोषी पोलिसांना बडतर्फ करून मालमत्तेची चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदा 5.5 लाख मेट्रिक टन धान उत्पादनाचं लक्ष्य. 19,677 हेक्टर क्षेत्रामध्ये धान पिकाची लागवड होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान कापणीला वेग. अवकाळी पावसाचं संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. अवकाळी पावसाच्या भीतीनं मशीनद्वारे धान कापणी. भाजप नेते आमदार आशिष देशमुख यांनी स्वतः चालवला रोड रोलर. आशिष देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाडंद रस्ते योजनेचा शुभारंभ. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी बारमाही रस्ता देणारी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाडंद रस्ते योजना. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 350 सिंधी समाज बांधवांना मालकी हक्काचे पट्टे वाटप. 3 वसाहतींना अधिकृत विस्थापित वसाहतींचा दर्जा. बीड नगरपालिकेमधील मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून जीव मारण्याची धमकी. मुख्याधिकारी शैलेश फडसेंना जीव मारण्याची धमकी. केबिनमध्ये 2 व्यक्ती हुज्जत घालतानाचा सीसीटीव्ही समोर. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाचं राजकारण वेगळ्या वळणावर. प्रशासक नियुक्तीनंतर आता सत्ताधारी नेत्यांचे संस्था प्रतिनिधीही आक्रमक पवित्र्यात. गोकुळचे संस्था प्रतिनिधी प्रशासकांची भेट घेणार. आमदार सतेज पाटलांनी सहाय्यक दुग्ध निबंधकांची भेट घेतली. गोकुळ दूध संघाच्या संस्थांबाबत सुरू असलेल्या सुनावणीवर चर्चा केली. पाटील गटाचे संचालकही उपस्थित होते. जिल्ह्याच्या दूध राजकारणामध्ये हालचाली वाढल्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांचा मोर्चा. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मनसे आक्रमक. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या गेटवर जोरदार निदर्शनं. शहरामध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. आपली बसच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नसल्यानं आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन. मनपा मुख्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी. ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं दिव्यांगांच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन. दिव्यांग महिलेची व्हीलचेअर जप्त केल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. केदार दिघे आणि महेश कदम आंदोलनात सहभागी. गडचिरोली जिल्ह्यामधील हिरापूर आणि गुरुवडा या 2 भागामध्ये विमानतळासाठीच्या सर्वेक्षणाला विरोध. प्राण गेले तरी चालतील, परंतु सुपीक जमीन देणार नाही. सर्वेक्षणाच्या विरोधात शेतकऱ्यांची भूमिका. अमरावती जिल्ह्यामधील तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. हरभरा तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक. नाफेडची खरेदी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून तिवसा तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पेड दर्शन घोटाळा प्रकरणातील संशयिताची जामिनासाठी धाव. याआधी कोर्टानं विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह दोघांचे जामीन अर्ज फेटाळले. बुलडाण्यामधल्या शेगावमधील गजानन महाराज मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. भाविकांना सुलभ आणि शांततेमध्ये दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. पालघरमधील बोईसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायतीकडून फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम. अनेक वेळा नोटीस बजावूनही दुकानं हटवण्यात न आल्यानं ग्रामपंचायतकडून तोडक कारवाई. जळगाव जिल्ह्यामध्ये आरटीईच्या 3,427 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. पहिल्या लॉटरीमधील जिल्ह्यातील 2,621 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. पहिल्या फेरीमध्ये 719 जागा रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार. नाशिकमध्ये सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा. 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेमध्ये थांबून सीएनजी भरण्याची वेळ, तर वाढलेले सीएनजी दर आणि रांगा याचा चालकांना दुहेरी फटका. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पेट्रोल डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा. 7 हिल परिसरातील पंपावर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा.
जळगावमधील सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण, सोन्याच्या दरामध्ये 800 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 1000 रुपयांची घसरण, सोन्याचा दर 1,54,000 तर चांदीचा दर 2,66,000. पुण्याच्या राजगुरुनगरमधील सराफा बाजारामध्ये शुकशुकाट, मोदींच्या आवाहनानंतर ग्राहकांची सोनं खरेदीकडे पाठ, सराफा व्यावसायिक पुन्हा संकटात. परळीतील सरस्वती नदी पात्रामधील अतिक्रमण आणि सिमेंट कॉन्क्रीट कामावरून नागरिक आक्रमक, सिमेंट कॉन्क्रीटीकरण करू नका, मंत्री पंकजा मुंडेंच्या नगराध्यक्षांना सूचना. सरस्वती नदी पात्रामध्ये खोलीकरणाच्या आणि सिमेंट कॉन्क्रीटीकरणासाठी 50 कोटींचा निधी. बुलढाण्याच्या पाटोद्यामध्ये महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी, जयंतीनिमित्त गावामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. विशेष कार्यक्रमातून महाराणा प्रताप यांचा शौर्य आणि त्यागाचा उजाळा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 32 आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद अवस्थेमध्ये, रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली, दुर्गम भागातील नागरिकांची उपचारासाठी भटकंती. बुलढाण्यामधल्या पालखी मार्गाच्या रस्त्यावर पडले तडे, जानेफळ ते मेहकर दरम्यान हायवेची दुरवस्था, वाहनधारकांचे मोठे हाल, रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी. वर्ध्यामध्ये सुंदर वर्धा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पोलीस विभागामध्ये विशेष श्रमदान मोहिमेमध्ये पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग. ठाण्यामध्ये 4,296 इमारती धोकादायक तर 93 इमारती अति धोकादायक असल्याचं समोर. पावसाळ्यामध्ये इमारती पडून दुर्घटना होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात. देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्यांच्याच मालकीच्या पुजारी, वहिवाटदार तसंच मिरासदार यांच्या मालकीच्या करण्याच्या राज्य सरकारचा निर्णय. राज्यभरातील 4.5 लाख हेक्टरहून अधिक देवस्थान इनाम जमिनी आता कसणाऱ्या वहिवाटदारांच्या नावे होणार. राज्य सरकारकडून देशी विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कामध्ये 3 ते 4% वाढ, विदेशी मद्य विक्रीला शुल्कवाढीचा फटका. सासवड शहरामधील पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून नगर परिषदेवर हंडा मोर्चा. मोर्चानंतर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. बदलापुरात शिवसेना भाजपचा वाद विकोपाला, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला शिवसेना नगरसेवकाकडून बेदम मारहाण, राजकीय वैमनस्यातून मारहाण झाल्याची माहिती, दोन्ही गटांवर गुन्हे दाखल. इमामचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराला लावण्यात आलेल्या नोटीसचा आज 3रा दिवस. मतीन पटेल यांच्या घराबाहेर पालिका प्रशासनाकडून नोटीस, 3 ते 4 दिवसामध्ये समाधानकारक उत्तर देण्याच्या सूचना.